ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अजूनही पूर्ण होत नाहीये। ठाण्यातून जाणारी मेट्रो 4 मार्गिका गेली 10 वर्ष रखडली आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन तर सुरू झाली, मात्र एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये अजूनही पहिल्या टप्प्यातील काही स्थानकांची कामं अपूर्ण असल्याचं दिसून आलंय। पहिला टप्पा कार्यान्वित होण्यासाठी अजून काही वेळ लागेल अशी चिन्ह दिसतायत। हा उशीर का होतोय, वारंवार डेडलाईन पुढे का जातीये, याबद्दल विचारणा करूनही MMRDA कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ केला होता। प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली, पण मेट्रो 4 आणि मेट्रो 4A चा पहिला टप्पा अजूनही कार्यान्वित झालेला नाही। त्यामुळे हजारो कोटींचे रस्त्याचे प्रकल्प सुरू करण्यापेक्षा जे अर्धवट प्रकल्प आहेत ते पूर्ण करा अशी मागणी ठाणेकर करतात। ठाणे जिल्ह्यातली पहिली मेट्रो म्हणून मीरा भाईंदरच्या मेट्रोने मान मिळवला, पण हा मान खऱ्या अर्थाने होता ठाणे शहरातल्या मेट्रो 4चा। या मेट्रो 4ची प्रगती अजून पण प्रगतीपथावर आहे। माझ्या बाजूलाच हा मेट्रोचा ट्रॅक तुम्ही पाहू शकता। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2017 पासून या मेट्रोचं बांधकाम हे सुरू करण्यात आलेलं होतं। त्यानंतर 2021 ची पहिली डेडलाईन होती। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मेट्रोचा ट्रायल रन सुरू करण्यात आला होता। आता या ट्रायल रनमध्ये कॅडबरी जंक्शनपासून ते थेट कासारवडवली आणि मेट्रो 4A चा भाग असलेल्या कासारवडवलीपासून गायमुखपर्यंत ही ट्रायल रन सुरू करण्यात आली। आता गायमुखपासून ते थेट कॅडबरीपर्यंत या मेट्रोचा पहिला टप्पा उद्घाटित करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। त्याचं उद्घाटन डिसेंबर 2025 होतं, ते पुढे ढकलण्यात आलं। त्यानंतर अजूनही या मेट्रोचं काम पूर्ण नाही आहे। तुम्ही पाहताय समोर एक स्टेशन आहे आणि या स्टेशनवर देखील ट्रायल रन सुरू होत्या, पण या स्टेशनची अवस्था बघा, अजून या स्टेशनवर छप्पर देखील नाही आहे। ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतील त्या प्लॅटफॉर्मची अवस्था देखील अपूर्ण आहे। त्याचबरोबर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचं काम देखील या ठिकाणी बाकी आहे। त्याचबरोबर प्लॅटफॉर्मच्या खाली ज्या ठिकाणी तिकीट घर असेल त्या तिकीट घराचं काम देखील अजूनही अपूर्ण आहे। एकूणच अशा प्रकारे या मेट्रो 4च्या पहिल्या टप्प्याचं काम अजूनही अपूर्ण आहे, तरी देखील ही मेट्रो लवकरच सुरू होईल असं वारंवार सांगण्यात येतंय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।